वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। मित्रो, एखादा शुभ कार्याची सुरुवात म्हटलं की गणपती बाप्पाचं पूजन अर्थातच ते चित्र आपल्याला या ठिकाणी देखील पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र आपण करतोय या स्पर्धेला या ठिकाणावरनं सुरुवात आपण पाहणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025। अतिशय चांगलं असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा आई गावदेवी स्पोर्ट पिलनचे बू यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी साकारली गेली आहे। सलग 3 दिवस चालणारी ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेला कोणत्या प्रकारचं गालबोट नको आणि सोबतच ही स्पर्धा जी आहे ती सफल होण्यासाठी आपण याआधी पूजन पाहिलं, उद्घाटन सोहळा झालाय आणि त्यानंतर मात्र उद्घाटन मॅच कडे आपण वळतोय। पहिली मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल एमसीसी मापोली विपक्ष दत्तकृपा कोलिवली या दोन टीम मध्ये, ज्या ठिकाणी टॉस एमसीसी मापोली टीमच्या कॅप्टनने जिंकलाय। प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे। टीम मापोलीचे कॅप्टन आपला 12th मान आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। या सरपंचांचा अधिकृत इशारा, या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, पहिला सामना, पहिला गोलंदाज, पहिला फलंदाज, पहिलं षटक आणि षटकातील पहिला चेंडू। गेम ऑन। पहिलाच बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, ओव्हर थ्रो झालाय, सिंगल कंप्लीट। या स्पर्धेतील पहिली धाव फलंदाज अमनच्या बॅट मधून आपण या ठिकाणी पाहतोय। अतिशय चांगली स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र या ठिकाणी यूसीएनच्या माध्यमातून देखील केलं जाईल। टेलिकास्ट जे आहे ते पहिल्या बॉल पासून अतिशय सुरेख पाहायला मिळतंय। नक्कीच सर्व काही चांगलं पाहायला मिळेल तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून। अगदी नेत्रदीपक हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय। बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय, संपर्क नाहीये। पहिला निर्धाव चेंडू या स्पर्धेतील आपण या ठिकाणी पाहतोय। आज संपूर्ण दिवसाचा विचार केला तर शेड्यूल जे आहे ते भरपूर चांगलं आहे। एक से बढ़कर एक संघ तुम्हाला या ठिकाणी खेळताना दिसून येतील। षटकातील पुढचा बॉल, स्लोवरचा वापर मात्र आडव्या बॅटने प्रयोग केलाय। फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूर राहिले, बॉल निघून जातोय सीमारेषा पार, मिळतील 4 धावा, चौकार। अगदी स्लोवरचा वापर आपण त्या ठिकाणी पाहिला, फिंगर रोल केल्या होत्या बॉलवर, मात्र आडव्या बॅटने लो फुल टॉस करून घेतला आणि त्यानंतर मात्र काय कमालीचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला। बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर झाला होता, 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी। समीर पाटील बॉलिंग ट्रॅकवर। षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल अनपेक्षित उचली आणि त्यानंतर मात्र बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय। निर्धावची सांगता, चौकार आणि त्यानंतर रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे मागच्या बॉलवर फटका आला होता। अगदी टेलिकास्ट जे आहे ना ते भरपूर चांगलं पाहायला मिळतंय। षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॅटची आतील गडा, यष्टीरक्षकाच्या मागे बॉल स्टॉप केला गेलाय, सिंगल कंप्लीट। जे आहे पुढचा बॉल, धावा झाल्या आहेत। या स्पर्धेतील हे पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय, जे षटक समीर पाटील द मॅन फ्रॉम कोलिवली या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे। एक चौकार जरूर आपण पाहिला या षटकामध्ये, परंतु इतर बॉलचा विचार केला तर अचूक टप्पाची गोलंदाजी आपण पाहतोय। या वेळेस ऑन साइडला हा फटका देखील चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिले, बॉल पुन्हा एकदा निघून जातोय सीमा पार, 4 धावा, चौकार। टप्पाची गोलंदाजी आपण पाहतोय।
तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. 10 धावफलकावर आहेत 10 कदम. 10 धावा धावफलकावर आहेत. हे आपण आमचं मुख्य व्यासपीठ पाहू शकता, ज्या ठिकाणी या उद्घाटनीय पाहुणे अर्थातच जिल्हाध्यक्ष भिवंडी लोकसभा सन्माननीय शैलेश शरद बिडवी साहेब त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. मित्र, नावात दम असायला हवा, हवेत तर पतंगी उडतात आणि या नावात दम आहे. अर्थातच शैलेश शरद बिडवी सरांना आपण त्या ठिकाणी पाहतोय. साहेब आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत, अगदी या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक भावेश दादा म्हात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका सहसचिव यांना देखील आपण पाहू शकता. आणि त्यांच्या समवेत आपण हे पाहू शकता, सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार महाराष्ट्र राज्य चिटणीस दयानंद पाटील साहेब, जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. अगदी चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे. सोबतच ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक दत्ता पाटील साहेबांना देखील आपण पाहू शकता. आणि सोबतच शाखा अध्यक्ष पिलांचे शिवाजी ठाकरे साहेबांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी मोलाची उपस्थिती त्यांची आपण या ठिकाणी पाहतोय. आणि मित्र, तसंही एखादा कार्यक्रम म्हटलं की पाहुणे असणं आवश्यक आहे आणि ते पाहुणे म्हणजे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. क्रमांक 2 ची सुरुवात चारने धावफलक 14 वर पोहोचलाय. टीम मापोलीला मात्र फायनलाइज केलं जात आहे. 12th मॅन जो आहे तो ड्रेसिंग मध्ये नाही आहे आणि त्या कारणास्तव तुम्हाला 2 धावांचा पेनल्टीचा सामना करावा लागेल. यावेळेस पायचीची जोरदार अपील झाली होती, मात्र ज्यावेळेस पायचीची अपील होते ना, पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर मात्र पंच सहमती दाखवत असतात. यावेळेस बॅट कट होतं आणि त्या कारणास्तव गिरीश वालन सर सोबतच सुरेश गरज सर सज्ज आहेत. त्या ठिकाणी उडवलाय दांडा उडवलाय. यस, पहिली विकेट, त्रिफलाचीत, फलंदाज बाद. त्यानंतर मात्र चेंडूने सरळ यष्टांचा वेध घेतलाय. त्रिफलाचीत, पहिला गडी बाद. फलंदाज अमनला मैदान सोडावा लागलाय. तर नवीन फलंदाज 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती उमेरला आपण पाहतोय. आता मात्र उमेरला जबाबदारीने खेळावं लागेल, कारण सुरुवात जी आहे ती सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु हे सातत्य तुम्हाला पुढे देखील दाखवावं लागेल, कारण एक चांगली धावसंख्या उभी करण्यासाठी अर्थातच मोठ्या फटक्यांचा प्रयोग तुम्हाला जरूर करावा लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. हर्षद पाटीलच्या माध्यमातून पहिली विकेट काढली गेली आहे. हर्षद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण नवीन फलंदाजाला पाहतोय. पाहूया उमेर कशा प्रकारे फलंदाजी करेल. अशा अपेक्षा ज्या आहेत त्या भरपूर असतील पाठीराख्यांच्या, यात काही शंका नाहीये, परंतु त्या फुलफिल केल्या जातील का, हे मोठं प्रश्नचिन्ह. कॅमेरा एंड कडनं हर्षद पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस प्ले अँड मिस. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. मॅनातून तलवार काढली परंतु वार काही होत नाहीये. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर मात्र काय कमालीचं कमबॅक आपण पाहतोय हर्षद पाटीलच्या माध्यमातून. अगदी अचूक टप्पाची गोलंदाजी आपण पाहतोय हर्षद पाटीलच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने प्रहार झालाय. हा बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. 4 किसा. यस, षटकार.
अगदी फोर्स केलं होतं समोरच्या दिशेने. फ्लॅट षटकार आपण पाहतोय. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहोर उमटली होती 6 धावांची. उमरच्या बॅट मधून हा पहिला षटकार. या बले जोरदार अपील यष्टी रक्षकाच्या 6 धावांची उमरच्या बॅट मधून हा पहिला षटकार. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर आहेत 6 धावांची. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक 10 धावांचं तर दुसरं षटक हे 11 धावांचं आपल्याला पाहायला मिळतंय. टॉस जिंकला आणि त्यानंतर फलंदाजी का स्वीकारली हे आतापर्यंत चांगल्या प्रकारे दाखवून दिलंय टीम MCC मापोली. चांगली फलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. कारण 10ची सरासरी म्हटलं की नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट कमी षटकांचे सामने एक चांगली सरासरी म्हणावी लागेल. 21 धावा धावफलकर आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये भगवान लकडे सरांचं देखील शुभ आगमन. वेलकम भगवान लकडे सर. धन्यवाद धन्यवाद शैलेशजी वखारे सर. तर तमाम क्रिकेट प्रेमींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रेम भरा नमस्कार आणि सर्वांना शुभेच्छा. भरपूर भरपूर शुभेच्छा. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकासाठी टीमच्या कॅप्टनने भावेशला गोलंदाजीवर आणलाय. पाहूया भावेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण या ठिकाणावर ना दत्तकृपा कोल्हेवली टीमचा विचार केला ना तर कमबॅक करणं गरजेचं आहे आणि ते कमबॅक करून देईल का भावेश. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर कॅमेरा एंड कडनं भावेश बोलतोय. या वेळेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. दिशा तपासावी लागेल. यस व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल टीम महापोलीसाठी. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हवा तसं संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज भावेशच्या माध्यमातून षटकाची सुरुवात तर व्हाईट बॉल सोबत झाली होती परंतु नक्कीच निर्धाव बॉल देखील पाहायला मिळतोय. आवश्यकता आहे निर्धाव चेंडू सोबतच काही विकेट्स घेणं खूप गरजेचं आहे टीम कोलिवलीसाठी. यावेळेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. पुन्हा एकदा संपर्क होत असं नाहीये परंतु सिंगल कंप्लीट. एक चौटी धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 ची ही पहिली मॅच. अतिशय चांगलं असं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. सलग 3 दिवस चालणारी ही स्पर्धा. मात्र आजच्या शेड्यूल मधून कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या नजरा आहेत. पहिली मॅच आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मात्र संध्याकाळच्या सत्रात मिळेल. परंतु क्रिकेट जे आहे ते भरपूर चांगलं पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यात तील मात्र शंका नाही आहे. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी पाहायला मिळतीये. कॅच ड्रॉप झाली आहे. फलंदाज उमेरसाठी हे जीवनदान आपण पाहतोय आणि हे कदाचित टीम कोलिवलीला महाग पडेल कारण उमरकडे ती क्षमता आहे. या आधी देखील त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला होता. अर्थातच क्षमतेवर कोणत्या प्रकारचं प्रश्नचिन्ह नाहीये परंतु ती सिद्ध करावी लागेल. संधी मिळाली आहे पुन्हा एकदा उमेरला आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल का हे आपल्याला पाहावं लागेल. भावेश चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे ऑन साइडला. फुल टॉल वसूलला. तोडलाय फोडलाय सर्वांना मागे सोडलाय. बॉलला उडवलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. अतिशय दमदार फटका. समोर फलंदाज आरामला पाहतोय.
काय कमालीचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता, फुल टॉल वसूल देखील झाला. मात्र यावेळेस पुन्हा एकदा चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. बॉल तर भरपूर चांगला होता, परंतु यष्टीरक्षकाची साथ मिळाली नव्हती आणि बॉल निघून गेला होता 4 धावांसाठी. यावेळेस वेगवान चेंडू त्या ठिकाणी बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 35. 35 धावा झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आई गावदेवी वाघिवली ए विपक्ष किंग मेकर महापोली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. या इनिंगमधील एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला सहकार्य करा. बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा अंतिम षटक. देवा पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. यस, कोलिवलीकरांचं आयोजन देखील आपण पाहिलं होतं. तेजस पाटील असतील, त्यानंतर हर्षल पाटील असतील. काय कमालीचं आयोजन राहिलं होतं त्यांचं देखील. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेत आहे. जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. तिसऱ्या ओव्हरमध्ये उमरचा झेल ड्रॉप झाला होता आणि त्यावेळेसच मी म्हटलं होतं की हे कदाचित महाग पडेल. यावेळेस देखील टॉपेज लागलाय यष्टीरक्षकाच्या मागे. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकाने, कारण त्या ठिकाणावरनं बॉल ट्रॅव्हल झाला असता तर सरळ लॉंग स्टॉप रिझनमध्ये पाहायला मिळाला असता. फक्त मिळेल एकच धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 41. 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय आणि त्यानंतर टॉस उडवला जाईल. पुढील 2 संघ जे आहेत त्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू. सिंगल कंप्लीट. यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. .42 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. देवा पाटील पुन्हा एकदा. या वेळेस देखील मिडल ऑफ द बॅट. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
षटकार ठोकण्यासाठी अगदी साधा सरळ सोपा चेंडू आपण पाहतोय. या प्रकारचे चेंडू जर तुम्ही उमेरला दिवसभर टाकाल ना तर तो दिवसभर मारत बसेल. आला त्याच्या बॅट मधून हा तिसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. चांगली फलंदाजी करतोय उमर आपल्या टीम साठी. षटकातील पुढचा बॉल. या बलेसोबत असं संपर्क नाहीये. मिस टाइम झालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. शेवटचा बॉल आहे. नक्कीच धोका जरूर पत्करलाय त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्या आहेत. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावर 50 कंप्लीट. 50 धावा झाल्या आहेत. 51 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय MCC मापोली टीमने दत्तकृपा कोलिवली टीम समोर. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचच्या दिशेने आपण वळूया. पुढचा टॉस आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. आई गावदेवी वाघिवली ए विपक्ष किंग मेकर महापोली. मी टॉस साठी तुम्हाला कॉम्बॉक्स मधून टॉस बॉक्स मध्ये घेऊन चालतोय. ज्या ठिकाणी द व्हॉइस ऑफ पिलांचे आमचे मित्र आमचे साथी समालोचक सुनील पाटील सज्ज आहेत. दत्त पाटील यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा या. तर आपल्यासोबत शैलेशजी बिडवी साहेब जोडले गेलेत. दत्त पाटील साहेब जोडले गेलेत. तर नाण्याची पहिली बाजू महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तर नाण्याची दुसरी बाजू आई गावदेवी स्पोर्ट्स पिळंजे. तर मापोली टीम कडून दिला जातोय कॉल. दुसऱ्या मॅचचा होतोय टॉस. आई गावदेवी असा कॉल आणि नाण्याची बाजू किंग मेकर मापोली टीमच्या बाजूने लागले. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. टॉस जीता है. जीतने के बाद क्या लेने चाहेंगे? बॉल टू फर्स्ट. बॉलिंग करना चाहेंगे. सामने वाले टीम को कितने रन्स पर रोकने की कोशिश रहेगी? 40 से 45 तक के रोकने की कोशिश करेंगे. बाद में बैटिंग करना है. बैटिंग करते समय कौन से बैटर रहेंगे? अच्छे बल्लेबाजी देखने को मिलेगी. जैन है हमारे पास, शौहरत है, फैसल है और भी बैट्समैन है. धन्यवाद. टॉस हारलाय. बॅटिंग करायची. कितीच निर्धार केलाय? किती धावपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? 40 ते 45. कोणाकोण अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली जाईल? आदेश आहे, सागर आहे, भावेश आहे, आवेश आहे. आणि त्यानंतर ज्या धावा केल्या ते रोखाव्या लागतील. रोखण्याकरिता कोणते गोलंदाज असतील की मापोली टीमला कुठेतरी कठीण करतील ते स्कोर? आदेश आहे, आवेश आहे, गणेश आहे, कुणाल आहे. हे आयोजन नियोजन तुला कसं वाटतंय? खूप छान. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथं टॉस जिंकलाय किंग मेकर मापोली टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. धन्यवाद.
धन्यवाद. या सत्रामध्ये आपण लकडे सरांचा आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर शुभ सन्मान करत आहोत. हॅलो. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामध्ये आपण पाहतोय पहिल्या सत्रातील पहिला सामना पहिल्या दिवसातील दोन संघामध्ये लढत होते. 51 धावांचा पाठलाग करताना थोडासा कोलिवली संघ पहिल्या चेंडूवर अडचणीत आलेला आपण पाहतोय. पण 51 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त झाले. यावेळेस ह्या चेंडूवर खोलवर टाकल्याचा पाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकलून दिला. ड्राईव्ह करण्यात आला. चेंडू अडवला जातोय. मात्र एक धाव चित्त्याच्या चपलाईमध्ये पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. एकनी स्कोरिंग सुद्धा सुरू होते कोलिवली संघाची 1-1. या स्पर्धेचं आयोजक नियोजक दयारामजी पाटील. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा लो फुलटच टाकला. चेंडू कट करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षणाचा फसलाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये निघून जातोय. पॉईंटचे क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होतंय. खराब क्षेत्ररक्षण होते आणि फेकी सुद्धा अतिशय खराब होते आणि त्याचाच लाभ दोन्ही फलंदाजांना मिळतोय. 2 धावा पूर्ण होतात संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 1-3 धावा पळून काढल्यात आणि धावसंख्या वाढली जाते 1-5. 51 धावांचा पाठलाग करताना एक पॉवर प्लेचं षटक आहे. चांगली मोठी सुरुवात करावी लागणार आहे. 15-16 जर धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर निश्चितच करून यश जर आलं पूर्ण करण्यासाठी कोलिवली संघाला तर सामन्यामध्ये रंगत कायम राहणार आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे. खोलवर टाकलेला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. चेंडूला मिडऑनच्या दिशेमध्ये ड्राईव्ह करण्यामध्ये यश येतोय आणि 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकला जातोय 1-6 या धावसंख्येवर. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टाकला चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय. चेंडू फेकी होते. 1 धाव घेण्याची संधी आणि खराब थ्रो. लगेचच ओव्हर थ्रोचा दुसरी धाव पूर्ण करण्यामध्ये संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. 2 धाव फलक पुढे सरकला जातोय 1-8 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 1-8 अशी धावसंख्या आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा पिलंजे आणि श्री गणेश मित्र मंडळ आई गावदेवी क्रिकेट संघ पिलंजे बुद्रुक यांच्या आयोजनानं ही स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आले. धावसंख्या आहे 1-8 धावसंख्या आहे आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली म्हटल्यानंतर लगेच 2 धावांची पॅनल्टी सुद्धा त्यांच्या धावसंख्येमध्ये ॲड करण्यात आलेले आहे. याचा अर्थ 1-10 अशी धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 51 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. थोडीशी धावगती जर बघितली आहे संदेश वखाऱ्याची थोडीशी धावगती वाढलेली दिसते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. कारण टीम मापोलीने फलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांच्यासाठी देखील 10 धावा होत्या. तर या ठिकाणी देखील आपण टीम कोलिवलीसाठी पहिल्या ओव्हर नंतर 10 धावा पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावांचा पाठलाग करताना 10 धावा झालेल्या आहेत आणि मात्र उर्वरित 3 षटकामध्ये मात्र मापोली संघाने चांगली धावसंख्या बनवली होती. धावसंख्येला चांगल्या प्रकारे आकार उकार दिला होता. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा वसूल केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र एक स्लॉगवरमध्ये 16 धावा पूर्ण केल्या होत्या. थोडासा फुलटॉस चेंडू बॉलरच्या डोक्यावरने मारण्यात आलेला स्ट्रेट ड्रायव्हरचा फटका. अप्रतिम फटका. चांगला फटका. जमिनीलगत चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
धावफलक पुढे वाढला जातोय. 1 बाद 14 या धावसंख्येवर पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका, स्ट्रेट ड्रायव्हरचा अप्रतिम फटका पाहाव्यास मिळाला. गोलंदाज करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट त्यांनी टाकला. हा चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षण दूर आहे. त्याचा लाभ फलंदाजांना मिळणार आहे. पहिली धाव अतिशय वेगात घेतली आणि चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या खात्यामध्ये. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 16 या धावसंख्येवर. सोयल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हर्षद असणारे त्याच्या समोर फलंदाज. शॉट टाकला. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, थोडासाच बाहेर. चेंडू ऑफस्टंपच्या टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर जातो. वाईटची खून होते. थँक्यू कॉम्बॉक्स. वळूया आपण व्यासपीठावर. आपल्यामध्ये सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य उद्घाटनीय पाहुणे उपस्थित आहेत. त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. जिल्हाध्यक्ष भिवंडी लोकसभा सन्माननीय शैलेश शरद बिडवी साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाबाईश म्हात्रे सोबत दयानंद पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण त्या ठिकाणी पाहतोय. मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. शैलेश बिडवी साहेब ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी नक्कीच भरपूर सारे प्रयत्न कष्ट केले जातात. अर्थातच पक्षवाढीसाठी नक्कीच ते अतोनात प्रयत्न करत असतात. सातत्याने आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सन्माननीय दत्ता पाटील साहेब यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. नक्कीच लगडे सर, मी आधीच उल्लेख केला की पक्षवाढीसाठी प्रयत्न खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती बिडवी साहेबांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत असते. मित्र, पाण्यासोबत नक्कीच मात्र विरुद्ध दिशेने पोहत असताना ती हिंमत, ती ताकद देखील तुमच्यात हवी आहे. त्यानंतर सन्माननीय शिवाजी ठाकरे दादांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. त्यांना देखील मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. नक्कीच हे मान्यवर आपण या ठिकाणी पाहतो त्यांना सन्मानित केलं गेलंय. उद्घाटनीय मान्यवर सन्माननीय शैलेश बडवी साहेबांचा सत्कार आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने नक्कीच शैलेश बडवी साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष भिवंडी लोकसभा. नक्कीच महाराष्ट्र सैनिकांना ते सातत्याने सांगत असतात, जब समंदर में उतरी गए तो किनारा भी आएगा और वक्त का क्या है, वक्त आज तुम्हारा है तो कल हमारा भी आएगा. नक्कीच आणि मित्र, आपण व्यासपीठावर बोलूया. आज बिडवी साहेब जर टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटने घेतलेली भरारी आणि त्या भरारी मागे या स्पर्धेचा देखील आवर्जून उल्लेख केला जाईल, यात काही शंका नाही आहे. तर या स्पर्धेच्या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत आम्ही या ठिकाणी जाणू इच्छितो. यस बिडवी साहेब. निश्चितच करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष बिडवी सरांचं आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहेत. मनोगत ऐकूया बिडवी सरांचे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा पियंजे व आई गाविदेवी क्रिकेट संघ पियंजे आज या टेनिस स्पर्धेच्या माध्यमातून मराठी भाषा दिन काल झाला. मराठी भाषा दिनानिमित्त आज इथे भावेश आणि दयानंद पाटील ह्या दोघांनी सुद्धा मॅचचे आयोजन केले. मराठी टिकली पाहिजे, मराठीसाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे एवढे दिवस आंदोलन प्रयत्न सगळ्या गोष्टी चालू होत्या. आता क्रिकेटच्या समालोचनावर पण सुद्धा मराठी ऐकायला येऊ लागलेलं आहे. हे फक्त मनसेमुळे घडलं. आणि मी आज सर्व क्रिकेट प्रेमींना आवाहन करतो का पुढच्या वर्षी जी 2026ची मॅच होईल ही पूर्णपणे भिवंडी तालुक्याची होईल. आणि भावेश आणि दयानंद पाटील यांच्याकडनं शब्द घेतो का पुढच्या वर्षी पूर्ण टेनिसची डे नाईट होईल आणि तालुक्याची होईल. आणि ह्या मॅचेसाठी मी खूप खूप मनसे शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. अगदी थोडक्यात मात्र भरपूर चांगलं मनोगत या ठिकाणी बिडवी साहेबांचं आपल्याला ऐकायला मिळाला. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. यास लाकडे सर. धन्यवाद. तर धावसंख्या झालेले 1 बाद 26 एकच आहे ना, 1 बाद 26 पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर
मात्र आता तिसरं षटक मार्गस्थ होते. तिसऱ्या षटकावर गोलंदाजाला पसंती दिली जाते. हसनेल आणि हसनेल समोर फलंदाज असणार आहे ओंकार. 51 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर म्हटली तर निश्चित करून चांगली धावसंख्या. यावेळेस फुलटॉस चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जातोय आणि लेग स्टंपच्या बाहेर म्हटल्यानंतर लगेचच पंच खून करतायत. वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. एका एक्स्ट्रा धावेनेशी संघाचा धावफलक पुढे सरकला जातोय 1/27 या धावसंख्येवर. दरम्यान पाहुणे आपल्यातून रजा घेत आहेत आणि त्यांनी खूप किमती महत्त्वपूर्ण वेळ आपल्यासाठी खर्च केला आणि ते निघून जात आहेत. धन्यवाद. यावेळेस पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंपच्या वरनं निघून जातो की काय असं वाटतंय आणि चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जातो म्हटल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू वाईट होतोय. 1 धावफलक पुढे एकदा 28 या धावसंख्येवर. 51 धावांचा पाठलाग करताना 4 षटकामध्ये जर म्हटलं तर स्थिती मात्र कोलिवली संघाची एक थोडीशी चांगली सुधारताना मजबूत होताना आपण पाहतोय या टुर्नामेंटमध्ये. मंच चषक 2025 मध्ये आपण पाहतो स्पर्धेतील पहिली लढत आहे 2 संघामध्ये. 2 संघ एकामेकासमोर ढाकलेत, लढतायत, झुंजतायत आणि अफाट कष्ट करतायत. आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत. चांगला चेंडू, गुडलेस पाठवर टाकलेला चेंडू, उचली घेणारा चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू फलंदाजाला फसवून निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 17-18 पावलांचा लांब लचक रनअप राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय आणि फलंदाज त्याच्या समोर असणारे ओंकार. चांगला चेंडू आहे आणि चाणक चेंडूला चांगल्या प्रकारे दिशा सुद्धा दिलेली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातो. स्क्वेअर लेगवर चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते, चांगल्या दर्जाची फेकी होते. 1च धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय कोलिवली संघाचा 1/28. 1/29. 51 धावांचा पाठलाग करताना संदेशजी वखारेजी निश्चितच करून जर 51 धावांचा पाठलागचा संघ कोलिवली करतो तर आतापर्यंत स्थिती त्यांची चांगली म्हणावी लागेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगलं प्रयत्न आहे कोलिवली संघाच्या फलंदाजांचं. गोलंदाजी करताच्या ओघामध्ये आपलं पदचरीतलं चुकतोय आणि पुन्हा एकदा प्रयत्न करतोय गोलंदाजी करण्यासाठी. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आपण पाहतोय. MCC म्हापोली आणि दत्तकुपरा कोलिवलीमध्ये चालू असलेली ही एक चांगली लढत. यावेळेस ब्लॉकवॉलमध्ये टाकला चेंडू, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय म्हटल्यानंतर पंच लगेचच वाईटची खून करतायत आणि 1 धावफलक पुढे सरकला जातोय कोलिवली संघाचा 1/30. बरोबर 30 धावसंख्या झाली. आता मात्र उर्वित 21 धावांची गरज असणार आहे कोलिवली संघाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील जर एकंदरीत जर विचार जर केला तर आतापर्यंत फक्त 2च चेंडू झाले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. एक थोडासा लांबलचक षटक चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जातोय, वाईट होतोय. 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. अतिशय खराब गोलंदाजी, स्वैर मारा करतोय गोलंदाज. आपल्या संघासाठी घातक गोलंदाजी होते. कारण जर वाईट चेंडू म्हटला तर 1 धावेची भर पडते आणि 1 चेंडू एक्स्ट्रा सुद्धा टाकावा लागतोय आणि त्याचा लाभ कोलिवली संघाला मिळतोय. धावफलक 1 पुढे सरकला जातोय 1/31 या धावसंख्येवर. या षटकातील थोडासा फुलटॉस चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून गेलाय. यष्टिरक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू अडवला जातोय. दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 1/32. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी हर्षद सरसावतोय. हर्षद जर एकंदरीत विचार केला 1 2 4 5 6 चेंडू खेळून गेलाय हर्षद. 2 चौकारांशी 13 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस अतिशय खराब मारा, पुन्हा एकदा स्वैर मारा होतोय. चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर निघून जातोय आणि वाईटची खून होते. 1 एक्स्ट्रा धावेनेशी धावफलक पुढे एकदा पुढे सरकला जातोय. कोलिवली संघाची धावसंख्या वाढली जाते
1 बाद 33. आतापर्यंत जर एकंदरीत विचार केला तर 5 चेंडू त्याने वाईट टाकलेले आहेत. अतिशय स्वैर खराब मारा, आपल्या गतीवर आणि दिशावर ध्यान देऊन गोलंदाजी करावी लागणार आहे गोलंदाजाला. यावेळेस ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला होता. मात्र 1 धाव तर पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक वाढला जातोय 1 बाद 34 या धावसंख्येवर. खूप लांबलचक चालू असलेले हे षटक. 5 चेंडू वाईट टाकलेले आहेत. अतिशय खराब अशी गोलंदाजी होते गोलंदाजांकडनं. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा त्यांच्यासमोर फलंदाज असणारे ओंकार. चांगला चेंडू आणि क्लिकचा मोठा फटका. चेंडू खरं निघून जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सहा धावफलक भराभर वाढला जातोय, पुढे वाढला जातोय 40 या धावसंख्येवर. 1 बाद 40 बरोबर 51 धावांची गरज असताना मात्र विजयाच्या उंबरठ्याच्या आसपास येऊन ठेपलाय. मंडप डेकोरेशन वाले आपण कुठे असाल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. संदेशजी साबले प्लीज आपण इकडे कॉमेंट्री बॉक्सच्या मागे येऊन आमच्याशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 1 बाद 40 51 धावांचा पाठलाग करताना संघ मात्र कोलिवली मजबूत स्थितीमध्ये येऊन ठेपलाय, पोहोचलाय. विजयाच्या उंबरट्यावर जर म्हटलं तरी वागवं ठरणार नाही. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉट टाकला चेंडू. मिडॉमच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह करण्यामध्ये यश आलंय. मिडॉमच्या क्षेत्ररक्षणाने चेंडू अडवलाय. चेंडू फेके होते मात्र अतिशय चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण होत आहेत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 42 या धावसंख्येवर पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र 9 धावांची गरज असणारे शेवटच्या 6 चेंडूमध्ये. सामन्याची रंगत थोडीशी वाढलेली दिसते कारण शेवटचे 6 चेंडू असणार आहेत. 9 धावांची गरज असणार आहे आणि शेवटच्या गोलंदाजाला थोडासा टिचून मारा करावा लागणार आहे. एक चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे कारण आपल्या संघाला जर विजयी करायचं असेल तर गोलंदाजाला गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि जर गोलंदाज गोलंदाजी चांगली करतोय तर त्या गोलंदाजीवर उडालेले झेल चांगले पकडावे लागतील. धावसंख्येला आला घालावा लागेल, चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल, एकामागे एक चेंडूफेकी करावी लागणार आहे. चांगली चेंडूफेकी जर केली, चांगलं क्षेत्ररक्षण जर झालं तर निश्चितच करून महापोली संघाकडं एक जमेची बाजू असणार आहे. मात्र उर्वरित फलंदाजांना सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागणार आहे. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान द्यायचा आहे. एकेरी धाव असेल तिथे 1-2 धावा कशा मिळतील, चांगले फटके कसे मारता येतील, मोठे फटके कसे मारण्याची संधी मिळते याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांना करावा लागणार आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आणि शॉट टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू मात्र अडवला जातोय. दरम्यान दोन्ही फलंदाजांना संधी मिळते. बायच्या रूपात 1 धाव पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 43 या धावसंख्येवर. मात्र चेंडू चांगला टाकला होता. गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला होता. मात्र एस्टनच्या मागे एष्टरक्षक गेला, चेंडू काय अडवता आला नाही. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक चोरटी धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र खराब चेंडू आहे, लेफ्टमच्या बाहेर निघून जातोय. वाईट चेंडू होतोय. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 44. आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूवर 7 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलताना आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. यावेळेस शॉट टाकलेला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडूने बॅटची कळा घेतली आणि निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये.
आता मात्र कोलिवली संघ थोडासा अडचणीत येताना आपण पाहतोय, कारण शेवटचे 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूवर 7 धावांची गरज आहे. पहिला मोहरा त्यांचा तंबूच्या आश्रयाला जातोय हर्षद. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय, आपण पाहतोय समीर पाटील. समीर पाटीलवर एक मोठी जबाबदारी असणार आहे, कारण शेवटच्या 4 चेंडूमध्ये 7 धावा पूर्ण करायच्या आहेत आपल्या संघाला विजय करण्यासाठी. मात्र गोलंदाज टिचून मारा करताना पाहतोय गोलंदाज अमर आरम. आतापर्यंत जर विचार केला त्याने 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले. 2 चेंडूवर 2 धावा जरूर आल्यात, एक्स्ट्रा धावा दोन्ही आल्यात, एक बायच्या रूपात आणि एक वाईटच्या रूपात. यावेळेस चांगला चेंडू आहे, चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जातं म्हटल्यानंतर वाईट चेंडू होतो. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 45. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार, 6 धावांची गरज असणार आहे. पुढे सरसावण्याचा प्रयत्न फसला. यष्टीरक्षकाने चेंडू अडवलाय, मात्र चित्त्याच्या चपलाईने एक चोरटी धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अतिशय खराब प्रदर्शन महापोली संघाकडनं पाहावयास मिळतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 47. रवींद्र परशुराम पाटील, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रवींद्र परशुराम पाटील, आपण कुठे मॅचचा आनंद घेत असाल तर आपणास विनंती असेल आयोजकांकडनं की व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे आणि आमच्या मंचाची व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आता मात्र शेवटचे 3 चेंडू बाकी असणार आहेत. शॉट टाकला, चेंडू पुढे टाकला, चेंडू थोडासा टर्न करण्यात आला, चेंडू आडवेला जातोय, चेंडू फिकी होते. 1 धाव पूर्ण होते. सामन्याची रंगत वाढली जाते. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 48. 51 धावांचा पाठलाग करताना हा संघ मात्र शेवटपर्यंत झुंजताना आपण पाहतो. दोन्ही संघ एकामेका समोर अतिशय आक्रमक होताना पाहतोय. शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. निर्णायक चेंडू हा असणार आहे, कारण ह्या चेंडूवर जर डॉट किंवा विकेट जर आली आणि हव्यात चेंडूला भिरकावलाय, क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय मात्र असफल होतोय. 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. दोघांमध्ये बरोबरी होते. निर्णायक विजयासाठी आता मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धावेची गरज असणार आहे. 1 चेंडू आहे सॉरी, आणि 1 धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी म्हटल्यानंतर शेवटच्या चेंडूवर 1 धाव पूर्ण करावीच लागणार आहे कोलिवली संघाला. मात्र ह्या शेवटच्या चेंडूवर काय दडलंय, कोणाच्या बाजूने कोल जाणार आहे शेवटच्या चेंडूवर. चेंडूवर जर डॉट निघाला किंवा ह्या चेंडूवर विकेट मिळाली तर महापोली संघ विजयी होईल. मात्र ह्या चेंडूवर एखादी धाव जर पळून काढली तर कोलिवली संघाचा जय जयकार होरी, यात काय तील मात्र शंका नाही. मात्र या स्पर्धेतील महाराष्ट्र निर्माण सेना चषक आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिली लढत अतिशय सिंगेला पोहोचली. पहिली लढत अतिशय आक्रमक होताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवर 1 धावेची गरज आहे. गोलंदाज आणि फलंदाज दोघांमध्ये मोठं युद्ध होताना पाहतोय शेवटच्या चेंडूवर. आणि मात्र पंचांचा डिसिजन काय तो ते पाहायचंय. कुठल्याही प्रकारे पंचांशी हातवारे करण्याचा प्रयत्न करू नका. अशा प्रकारे लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव पूर्ण होते आणि संघाचा विजयी होतो कोलिवली संघाचा. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, तेवढंच कौतुक करावे लागेल. डीजे मास्टर. युद्ध होताना
थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू टीचर. तर पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाते हर्षद याला. आपल्या संघासाठी 23 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या. हर्षद वर यायचं आहे वर. हॅलो, मी भावेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शिवाजी ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित करायचं आहे. आशिष पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आशिष पाटील. यानंतर पुढची लढत होणार आहे आणि त्या पुढच्या लढतीसाठी मी सुनीलजी पाटील यांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. सुनील पाटील आणि संदेशजी वखारे ही जोडगोली या सामन्याचं धावतं समालोचन करणार आहेत.